आपण जे दृश्य दाखवतात हे जुन्नर तालुक्यातील कुसरगाव परिसरामधले जी लाईट दिसते आणि खाली जी छोटाली रोपं दिसतात ही शेवंतीची रोपं आहेत. झाडाला प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये दिवस आणि रात्र ठेवायचं आणि त्याच्यानंतर झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस हे बल्ब बंद केले जातील रात्रीच्या सूर्यप्रकाशामध्ये, आपल्याला ज्यावेळेस ही फुलं पाहिजेत त्यावेळेस हे काढून घेतलं जातं आणि त्यानंतर या ठिकाणी झाडांना फुलं येतात. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता बाजारभाव चांगला आहे तर त्यावेळेस ही फुलशेती त्यावेळेस फुलं तोडायला येतात. याच्यासाठी एकच नाही, आमच्या जुन्नरचा कुसूर असेल किंवा निमदरी असेल किंवा हा पूर्ण परिसर असेल याच्यामध्ये फुलशेती केली जाते. आणि याचा जर खरंच नजारा जर घ्यायचा असेल तर मला वाटतं तुम्ही ज्यावेळेस फेब्रुवारी मार्च अशा वेळेस ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला तर अजून चांगल्या प्रकारचे दृश्य पाहायला मिळतील. आता फुलशेती चालूच आहे, आता पण फुलं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पण हा जो परिसर आहे आमचा, अगदी शिवनेरी किल्ल्यावरून जर तुम्ही दक्षिणेला जर पाहिलं वडस धरणाच्या बाजूला, तर संपूर्ण असं रंगी बेरंगी आमची ही जी, जशी आपण रंगपेटी म्हणतो सर, ज्यावेळेस आपण शाळेमध्ये कलर पेटीमध्ये वापरायची, तशी रंगपेटीची शेती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ते हेच आहे, तर काय रात्रंदिवस प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ह्या झाडांची वाढ व्हावी आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं जोमाने ते झाड वाढावं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात फुलं यावी, त्यासाठी हे बल्ब लावले जातात. सर, नक्की कोणत्या प्रकारची फुलं अशा माध्यमातून घेतली जातात? त्याच्यामध्ये ही शेवंतीच्याच व्हरायटी ज्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विविध कलरचे ज्या आहेत त्या याच्यामध्ये लावले जातात. सफेद असेल, गुलाबी असेल, पिवळे असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, नारंगी असतील, अशा अनेक प्रकारच्या व्हरायटी सर याच्यामध्ये लावल्या जातात. आणि खास करून शेतकऱ्यांचा याचा फायदा होतो, कारण ही फुल लवकर सुकत नाही आणि त्याच्या पाकळ्या लवकर सुटत नाहीत, म्हणून ही फुल शेती परवडते. साधारणपणे ही फुल शेती कोणत्या हंगामामध्ये, म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये, कोणत्या महिन्यात केली? साधारणतः जर आमच्याकडे जर पाहिलं तर ही फुल शेती सर वर्षभर केली जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस ही झाडं या ठिकाणी लावलेली पाहायला मिळतील. पण हे बल्ब लावतात ज्यावेळेस आपल्याला फुलं पाहिजे त्यावेळेस हे काढून घेतात. माझं नाव आहे उमेश नवनाथ ताजने, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, कुसूर, शिवनेरीच्या पायथ्याशी. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवंतीसाठी तुम्ही जे अभ्यास करायला आलेत, तर शेवंतीचं पीक हे असं आहे, ज्यावेळेस आपण लाईट देऊ, जोपर्यंत लाईट देऊ त्यापर्यंत ती हाईट होती, कारण तिला रात्र कमी असते, दिवस जास्त लागतो तिला, त्याच्यामुळं ती लाईट लावावी लागते. लाईट लावली का ती हाईट थोड्या बऱ्या प्रमाणात मोठी होती. लाईट 40 ते लावल्यानंतर 40 ते 45 दिवस लाईट द्यावं लागते, कमीत कमी 55 दिवस लाईट द्यावं लागते. लाईट दिल्यानंतर 90 दिवसांनी ती चालू होते. 15 जूनपासून लाईट द्यावं लागते, जास्त द्यावं लागते लाईट. त्याच्या आधी लाईट लागत नाही. उन्हाळ्याची मेपासून लाईट जर लावली जानेवारीपासून तर 15 जूनपर्यंत लाईटीची गरज नसती, कारण दिवस मोठा असतो, रात्र बारीक असते, त्याच्यामुळं लाईटीची गरज नसते. इथून पुढं दिवस बारीक असतो, रात्र मोठी असते, त्याच्यामुळं ते हे करावं लागतं, तर लाईट लावावी लागते. इथून पुढं आता उन्हाळ्यापर्यंत लाईट द्यावंच लागणार. जशा आणि टप्प्याटप्प्याने लागवडी असतात, पिरियडनुसार लागवडी असतात, तर त्या जसं असं मार्केटिंग तसं आपण कमी दिवसात 40 दिवस पण लाईट देऊ शकतो. जर कमी दिवस लाईट दिली तर तिची हाईट कमी होणार, ती पटकन चालू होणार थोडीशी. आणि जर जास्त लाईट दिली तर ती पुढं ढकलणार, म्हणजे जशी आपण लाईट देऊ तशी ती चालू होती पुढं, असं आहे. हे किती दिवसाचं पीक आहे? हे कमीत कमी फुल चालू व्हायला 90 ते 120 दिवस लागतात. 90 दिवसाच्या पुढंच कमीत कमी. आणि याच्यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळतात? हा, नफा आहे. पण आता काय झालं सर, अतिवृष्टीमुळे सगळी नुकसान झालेली आहे. पूर्ण लोक येटाकुटीला आलेले आहेत. सगळे टमाटो, शेवंत्यांची उपळ्यात रानं चांगले आहे ती ठीक आहे, आणि पावसाने जवळजवळ 60 ते 70% शेवंत्यांचे नुकसान आणि टमाटोचे नुकसान झालेले आहे. त्याच्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या फार खालावलेला आहे. या फुल शेतीसाठी शासनाकडून काय अनुदान भेटतं का, किंवा शासनाने काय करावं? शासन उलट आम्हाला हे करते, गोते राणा आहे बघते. आता लाईटीचा विषय, आम्ही मीटर घेतोय, पण सरकार म्हणतोय तुम्ही डिजिटल मीटर घ्या, ते आता शेतीसाठी वापरते. हे आम्हाला त्रास नाही, सरकारने त्रास नाही दिला पाहिजे, पण सरकार आम्हाला त्रास देते का म्हणते मीटर घ्या तुम्ही. ते आम्ही मीटरही घेतलेत, ते लाईट बिल जास्त करतात आता त्याचे रिडिंगनुसार. कमर्शियल मीटर म्हणतात ना, ते कमर्शियल मीटर आम्हाला सरकार घ्यायला लावले आम्हाला. ते पण आम्ही घेतले, 6,000 रुपये डिपॉझिट भरून आम्ही ते मीटर घेतलेले. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.